रामकृष्ण हरी. आज अशा प्रकारे आम्ही सर्व आलो आहोत आपल्या माऊलींच्या दर्शनासाठी. गुरुजींचं आळंदीमध्ये कीर्तन, उत्कृष्ट असं कीर्तन झालं आणि त्यानंतर आम्ही आलो इंद्रानदीच्या काठावर. इंद्रानदीचं दर्शन घेतलं, माऊलींचं दर्शन घेतलं आणि आता आपल्या सर्व श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना कसं वाटतंय एकदा विचारायला नको का? कसं वाटतंय? मला इतकं छान वाटतंय. मी पहिल्यांदा सुद्धा गुरुजींसोबतच आळंदीला आलते आणि दुसऱ्यांदा सुद्धा मला गुरुजींमुळं संधी भेटली की आता आपल्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे आणि त्याच्या आधी मी इथं आलेली आहे. मला खूप छान वाटतंय. गुरुजी तुमचे खरंच आभार मानते. माऊलींना निवृत्ती दादांची म्हणजे त्यांच्या गुरूंची साथ लाभल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उत्तुंग भरारी घेतली आणि आपल्या कावेरी माऊलींना आपल्या गुरूंची साथ लाभल्यानंतर का नाही उत्तुंग भरारी घेणार? त्यानंतर चैतन्य माऊली तुम्हाला कसं वाटतंय? रामकृष्ण हरी. मी आज पहिल्यांदाच माझ्या गुरूंसोबत मी आळंदी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आलो. मी पहिल्यांदाच म्हणजे माऊलींचीच कृपा की मी माझ्या गुरुजींसोबत पहिल्यांदाच आळंदीला आलो. मला इतकं छान वाटतंय की तुम्हाला शब्दात मी सांगू नाही शकत. रामकृष्ण हरी. वा वा. विश्वाच्या माऊलीला भेटायला आल्यानंतर सगळ्यांनाच छान वाटतं. तर पूर्वली तुम्हाला तर विचारायलाच पाहिजे. आता आम्ही आळंदीला आलो, आम्हाला एक नंबर वाटलं आणि आम्ही गुरुजींच्या कीर्तनाला गेलो. कीर्तन सुद्धा इतकं मजेत झालं आणि इतकं एक नंबर झालं की त्याला शेवट जायचं. कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही आलो इंद्रायणीच्या काठी. इंद्रायणीच्या काठी आल्याच्या नंतर असं वाटतंय आता आंघोळ केल्याशिवाय काही परत जायला नको. पण आता रात्र आहे आणि मुलं थंडीने गुरगुरतील पुन्हा आंघोळ का आम्ही नाही करत आहे. आणि गुरुजी आम्ही तुम्हाला हीच विनंती करतो की पुन्हा एकदा आम्हाला इंद्रायणीच्या इथं आंघोळ करायला योग्य आणि परत एकदा माऊलीच्या दर्शनासाठी दिवसा येणार आणि मग आंघोळ करूनच जाणार. वा वा. पूर्वलींना तर आंघोळ करायचीच इच्छा झाली. आता आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्या संस्थेची आन बाण शान असणारे आपल्या वैष्णवी मुलींना कसं वाटतं? मी तर म्हणते धन्य आजी दिन संत दर्शनाचा ना आनंद जन्मीचा क्षण गेला. इतकं छान वाटलं की इंद्रायणी नदीच्या काठावरती आल्यानंतर आपल्या आईच्या घरी म्हणजे आपल्या माहेरी आल्यानंतर जेवढा आपल्या लेकीला जितका जास्त आनंद होता ना तितकाच आनंद आम्हा सर्वांना झाले. मला पण खूप आनंद झाला. बाबा जणू काय एखादी लेकरू त्याच्या आईला भेटते त्याला इतका आनंद झाले तसा आपल्या वैष्णवी मुलींना आनंद झालाय. आता श्री मुली तुम्हाला कसं वाटतंय? रामकृष्ण. आज आता मागाशी गुरुजींचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर उद्या एकादशीच्या आधी पाहू शकता की आळंदी किती चाललेली आहे. आणि त्याने भक्त येतात जातात पण कुणालाच कुणाचं ठाव नसतं. माऊली तरी पण आपली हजेरी मांडून ठेवतात. मग वरती गेला आपल्याला कळतं की आपण माऊलींच्या तिथे गेलतो. असं माऊली ओळख करून देतात. रामकृष्ण. वा वा. श्री मौलींना तरी इतका आनंद झालाय की गुरुजींमुळे आपल्याला इथे यायला मिळालं. म्हणजे गुरु सोबत असल्यावर आपल्याला कशाची भीती. आता सायर